नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी मध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत कार्यकारी सहाय्यक 1846 जागांसाठीचे अर्ज सुरू झालेले आहेत। या जागांसाठीचे जे सर्व सेशन्स आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत। तुम्ही जर ते नसेल बघितले तर प्रत्येक व्हिडिओ प्रॉपर वेनी बघा, ज्याचा तुम्हाला फायदा होईल। या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की ह्या ज्या जागा आहेत याच्यामध्ये टायपिंगची काय अट त्यांनी दिलेली आहे। त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी टायपिंग ज्याला 30 वर्ड पर मिनिट म्हणतोय त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे, तर हे कुणासाठी लागणार आहे, कुणाला एमएससी आयटी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि कुणाला हे इंग्रजी आणि मराठीचं सर्टिफिकेट आत्ता लागणार नाही पण भविष्यात त्यांना ते सबमिट करायचं आहे। हे सगळं बघणार आहोत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, त्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये स्पष्ट मेन्शन काय केलेलं आहे, तर जो उमेदवार फॉर्म भरणार आहे, जो पात्र असणार आहे, तर त्या उमेदवाराने शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र हे त्याच्याकडे असले पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्याकडे फॉर्म भरताना आणि या पात्रतेला तुम्हाला कव्हर अप करण्यासाठी तुमच्याकडे मराठी आणि इंग्लिशचं 30 वर्ड पर मिनिट हे सर्टिफिकेट लागणारच आहे। आता याच्यातनं कुणाला सूट दिलेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। ओके, दुसरी गोष्ट त्यांनी हे म्हटलेलं आहे की एमएससी आयटी हे जे संगणक शास्त्रासाठीचं जे सर्टिफिकेट मिळतं, हे संगणक शास्त्रासाठीचं जे परीक्षा आहे ती उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। पण ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही पण त्यांनी कॉम्प्युटरमध्ये असेल, आयटी मध्ये असेल, माहिती तंत्रज्ञान किंवा त्याच्याशी संबंधित परीक्षा उत्तीर्ण केल्याचे जर प्रमाणपत्र असेल तर तो विद्यार्थी तिथं पात्र ठरतो। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान व संगणक, तर याच्यामधलं ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्याला एमएससी आयटी ची गरज नाही। जसं आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी कॉम्प्युटरचा विषय असतो, तर त्यांना ते गरजेचं नाही असा जीआर आहे। तर त्या जीआरच्या अंडर जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी एमएससी आयटी नसलं तरी चालेल, पण ज्यांच्याकडे तो सब्जेक्ट नव्हता आणि प्लेन सब्जेक्ट घेऊन त्यांनी पास केलेला असेल अशा वेळेला त्यांच्याकडे मात्र एमएससी आयटी सर्टिफिकेट लागणार आहे। ओके, उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, ओके ओएस ज्याला म्हणतो आपण, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल, इंटरनेट याची उत्तम माहिती असणं, ज्ञान असणं हे गरजेचं आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी प्रायमा फेसा ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या म्हटलेलं आहे इंग्रजी आणि मराठीचं तुम्हाला 30 शब्द प्रति मिनिट ही स्पीडचं तुमचं प्रमाणपत्र असलं पाहिजे टायपिंगचं। एमएससी आयटी सर्टिफिकेट असलं पाहिजे। जर ते नसेल तर तुम्हाला अल्टरनेट त्यांनी काय दिलेलं आहे, जर तुमचा कॉम्प्युटर किंवा आयटी मध्ये काही स्पेसिफिक विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण केलेलं प्रमाणपत्र जर असेल तर ते तुम्हाला चालणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय, पण याच्यामध्ये सूट दिलेली आहे त्यांनी काही विद्यार्थ्यांना। मग कुठले विद्यार्थी आहेत आणि काय नेमका तो सूट आहे ते सुद्धा बघूया। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लक्षात घ्या की जे माजी सैनिक आहे आणि माजी सैनिकांना शासन सेवेत वर्ग 3-4 मधील राखीव पदावरती नियुक्तीसाठी काही सवलती देण्यात आलेल्या आहे। ज्यांचं 15 वर्ष सर्व्हिस ही मिलिटरीमध्ये झालेली आहे, बरोबर आहे, तर ते जे सैनिक आहेत तर ज्यांची 15 वर्ष सैनिकी सेवा झालेले माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी ग्रॅज्युएशनचे जे ज्याला काय म्हणतो आपण की ग्रॅज्युएशनचं जे पर्टिक्युलर पात्रता आहे, ओके, तर ते तिथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे। बघा, 15 वर्ष सैनिकी सेवा झालेले माजी सैनिक जे 10वी उत्तीर्ण असतील, म्हणजे 10वी झालेलं असेल किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन किंवा इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट त्यांच्याकडे असेल, तर ज्या पदासाठी पदवी परीक्षा ही पात्रता आहे, जेथे तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरलेला नाही, म्हणजे एक्सपिरियन्स लागत नाही पण ग्रॅज्युएशन लागतं, असे अशा पदांसाठी त्यांची जी एज्युकेशनल क्रायटेरिया थोडासा शिथिल करून हे जे 15 वर्ष ज्यांची सर्व्हिस झालेली आहे, ओके, तर तशा पर्टिक्युलर उमेदवारांना तिथे ते पात्र करत आहेत माजी सैनिकांसाठी। ही एक बाब झाली। दुसरं बघा, आता जे माजी सैनिक आहेत उमेदवार जे पात्र ठरत आहेत त्यांच्या शैक्षणिक क्रायटेरियानुसार, तर त्यांच्यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे की जरी तुमच्याकडे आत्ता टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल, टायपिंगचं सर्टिफिकेट तुमचं नसेल, तर टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तरी
तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 संधीत ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. म्हणजे जरी तुमच्याकडे आज मी कोणाबद्दल बोलतोय, जे माजी सैनिक तिथे पात्र ठरतायत, जे माजी सैनिक तिथे पात्र ठरतायत त्यांना हे रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. कुठल्यासाठी? मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंगसाठी. त्यांनी काय करायचंय की त्यांची डेप्युटेशन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये 2च अटेम्प्ट मध्ये ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे, मराठी आणि इंग्लिशची. म्हणजे यांना रिलॅक्सेशन दिलेलं आहे टायपिंगसाठी. त्यानंतर अजून कोणाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे तर अपंग. ओके, शासन सेवेत अपंग उमेदवारांना जर लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाली तर त्यांना जे पास होण्यासाठी, त्यांना टंकलेखनाची म्हणजे टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत 2 संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी व संधी देण्याचा शासन निर्णय आहे, GR आहे. आणि त्याच्यानुसार इथे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे माजी सैनिक असतील किंवा इथे जसं आपण मेन्शन केलंय की अपंग विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्यांना सुद्धा ही संधी आहे. आता तुमच्याकडे नसेल सर्टिफिकेट तरी इट्स ओके. त्यानंतर बघा, ज्या पदावरती स्पेसिफिकली आपल्याला अनाथ विद्यार्थी पात्र आहेत, सपोज ऑर्फन अनाथ विद्यार्थी पात्र आहेत, तर त्यांना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत 2 संधीत 2 अटेम्प्ट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ती परीक्षा मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंगची द्यायची आहे आणि सर्टिफिकेट सादर करायचं आहे. त्यानंतर कुणाला बघा, प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य नॉमिनेटेड जे असतात. ओके, तर या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा 1991 चे जनगणना कर्मचारी असतील, ओके, किंवा 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी व पदविकाधारक हे जे उमेदवारी आहे अंशकालीन ज्याला म्हणतो आपण, तर यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काय केलं आहे, मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत उत्तीर्ण होण्यास तुम्हाला वेळ दिलेला आहे. ओके, जर आपण एक ब्रॉड लेवलला बघायचं झालं तर माजी सैनिक आहे बघा, त्यानंतर अपंग विद्यार्थी आहेत, त्यानंतर अनाथ ऑर्फन आहेत, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक किंवा जनगणना कर्मचारी, या विद्यार्थ्यांनाच फक्त इथे ही सवलत दिली गेलेली आहे. बाकी विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्लिश 30 वर्ड पर मिनिट हे सर्टिफिकेट लागणार आहे. आणि तसंच MSc IT सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सर्टिफिकेट आहे, त्यांनी तो विषय क्लिअर केलेला आहे तुमच्या एज्युकेशन मध्ये, तर तशा प्रकारचा जो GR आहे, शासन निर्णय आहे, त्याच्या अनुषंगाने ती शिथिलता देण्यात आलेली आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही याच्याबद्दल शंका असेल, काही तुमच्या कमेंट्स असतील किंवा तुमचे प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही कमेंट करू शकता, त्याची उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही जर तयारी करत असाल कार्यकारी सहाय्यक साठी तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे बघा, बेस्ट फॅकल्टी पूल आहे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कंप्लीट ॲज पर सिलेबस हा कोर्स मिळणार आहे, सिलेबसच्या टेस्ट सिरीज मिळणार आहे, PDF मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्पेसिफिकली लॅपटॉप आणि डेस्कटॉप, त्याच्या व्यतिरिक्त मोबाईल वरती हे कोर्सेस बघता येणार आहे. जर तुम्ही स्पेसिफिकली या पोस्ट साठी अप्लाय करत असाल तर आमच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या YouTube चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि तिथे इन्फॉर्मेशन मॅक्सिमम तुम्हाला मिळेल. आणि आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. थँक्यू सो मच.